शाखेला मिळालेल्या माहितीवरून एक इसम जो आहे तो जे प्रिस्क्रिप्शन शिवाय जे इंजेक्शन्स दिले जात नाहीत, असे इंजेक्शन जे आहेत हे कुरिअर द्वारे मागवल्याची माहिती मिळालेली होती. त्या माहितीच्या आधारावरती त्याला ट्रॅप करून पकडला. त्या व्यक्तीचं नाव आहे रोहित बांगर आणि त्याच्याकडे साधारणतः 37 वाईल्स मिळालेले आहेत, ज्याची किंमत 11,000 पेक्षा जास्त आहे. जे आहेत हे नशेचे इंजेक्शन्स आहेत आणि तरुण पिढीला नशा करण्यासाठी हे इंजेक्शन जे आहेत हे विकले जातात. तर याला आता या व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि तपास करण्यात येत आहे. खरं तर आपल्याला कल्पना असेल की जिल्ह्यामध्ये काय की जो गुन्ह्यांचा आकडा जो आहे म्हणजे इतर जिल्ह्यांच्या मानाने खूप मोठा आहे. आपण बघतो की भारतात जास्त गुन्हे दरवर्षी आपल्याकडे राहुरी, त्यानंतर पाथर्डी आहे, शेवगाव आहे, पोलीस स्टेशन्स आहे की ज्या ठिकाणी वर्षभरामध्ये 1,000 पेक्षा जास्त गुन्हे नोंद होतात. त्या गुन्ह्यांचा तपास जो आहे तर त्या ठिकाणी असणारे जे हवालदार आहेत, ऑफिसर्स आहेत, त्यांना करणं खरंच चॅलेंजिंग असतं. म्हणजे त्या त्या ठिकाणी त्या तेवढ्या गुन्ह्यांची निर्गती करणं, तपास करणं, चार्जशीट करणं. हे निश्चितच गुन्ह्यांचं जे काय आहे की तो नंबर मोठा असल्यामुळे त्याचं काही प्रॉपरली इन्व्हेस्टिगेशन आपल्याला कल्पना जो भारतीय न्याय संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जे आलेले आहे तर त्याच्यात 60 आणि 90 दिवसामध्ये चार्जशीट्स करणं आहे. ते सुद्धा आम्ही जे काय आहे फास्ट ट्रॅकवरती घेऊन तपासी अधिकारी आहेत त्यांना मोटिवेट करून जे गुन्हे आहेत तर ते लवकरात लवकर कसे चार्जशीट होतील याची आम्ही